अंबड MIDC पोलीस चौकीच्या हद्दीत 6 महिन्यांपासून घरफोड्या करणाऱ्या 2 संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। तसेच त्यांच्याकडून 5,22,000 रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड MIDC पोलीस चौकीच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरफोडीचं प्रमाण वाढलंय। पोलीस तपास करत असताना पोलीस शिपाई किरण सोनवणे यांना गोपनीय माहिती मिळाली। घरफोडी करणारा संशयित आरोपी हा मंचर पुणे येथे वास्तव्यास आहे। पोलिसांनी मंचर गाठत संशयित आरोपी भारत खरात याला ताब्यात घेतलंय। त्याची अधिक चौकशी केली असता त्याने MIDC पोलीस चौकी हद्दीत मागील 6 महिन्यात त्याच्या साथीदारांसह 6 ठिकाणी बंद घर व कंपनीत चोऱ्या केल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्याच्याकडून 5,22,000 रुपयाचा मुद्देमाल देखील जप्त केलाय। भारत खरात याचा एक साथीदार सोनू कांबळे जो नाशिकच्या अंबड घरकुल येथे राहणार आहे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर इतरांचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख व अंबड MIDC पोलीस चौकीचे निरीक्षक मनोहर करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने केलाय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण।